गॅस बाहेर काढला जातो, भरलं जातं. त्यामध्ये एक जे आहे ते ग्रीन असतं आणि 2 येलो असतात आणि ते ग्रीनचं जे आहे ते कम्प्लिटली ते डेस्ट्रॉय झालेले आहे आणि त्यामधून जे आत असलेलं जे गॅसचा वेपर होऊन ते बाहेर पडू लागले आणि दुसरे जे आहे ते पार्शियली डॅमेज होऊन ऑटो लॉक झालेले आहेत आणि तिसरं जे आहे ते अजून इंटॅक्ट आहे आणि तिथून काही गॅस बाहेर निघत नाही. आणि अशा ज्यावेळेला परिस्थितीमध्ये हे पहिल्यांदाच ते त्यांनासुद्धा जे HPCL आणि ते अशा पद्धतीचं जे करणारं या अशा पद्धतीच्या अडचणी त्यांना पहिल्यांदाच हे डिझास्टर पहिलंच घडलेले आहे. आणि मी असेल आणि कमिशनर ऑफ पोलीस असेल आणि मान्य जिल्हाधिकारी असेल हे आणि आम्ही बसून आणि जे HPCLचे वरिष्ठ जे त्यांचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बसून आपण निर्णयावर आलेलो आहोत की त्यांचे जे इमर्जन्सी रेस्क्यू व्हेकल्स आहेत ते पण त्या ठिकाणी आलेले आहेत. 2 टँकर जे रिकामा टँकर्स आहेत की ते 2 रिकामा टँकर्स त्या ठिकाणी थांबवण्याची व्यवस्थाही केलेली आहे. आता ते प्राथमिक असेसमेंट त्या ठिकाणी करणार आहे की ज्यामध्ये जे तिसरं इंटॅक्ट आहे, ज्या काही लिकेज नाही आहे त्याच्यामध्ये जे आत किती गॅस आहे. आता 18 मेट्रिक टनची गाडी आहे त्याच्यामधून किती बाहेर निघतो आहे. परंतु त्यांचं जे गेजेस असतात, प्रेशर गेज आहे आणि रोटा गेज आहे त्यामध्ये 0 फिगर दाखवतो. परंतु जर 0 फिगर असेल तर तो वेपर कुठून निघतो हे संशय आहे आणि आम्ही ते फक्त त्या तेवढ्या पॅरामीटरवरनं आम्ही तो हे करत नाही आहे, डिसिजन घेत नाही. आणि त्यांच्या तिसरी जे इंटॅक्ट होस पाईप आहे ते व्यवस्थित आहे किंवा नाही आणि ते गॅस किती आहे ते कसे ट्रान्सफर करता येतात. जर अशाच पद्धतीने जर आपण सोडलं ते कदाचित ते 30 घंटे किंवा 40 घंटे लागू शकतात आणि अत्यंत महत्त्वाची वेळ संध्याकाळी आता ह्या आसपास 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये आपण लोकांना एव्हॅक्युएट केलेलं आहे आणि शक्यता आपण आव्हानही केलेलं आहे की आपण घरामध्ये सिगरी असेल किंवा सिगरेट आणि तसेच कुठल्याही त्या ठिकाणी या सर्व इलेक्ट्रिसिटीही आपण बंद केलेलं आहे. फक्त जेवढं गरजेच्या व्हेकल्स फायर व्हेकल्स आहेत, इमर्जन्सी व्हेकल्स आहेत, हॉस्पिटलचे जे ॲम्ब्युलन्सेस आहेत त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे. आता आम्ही हा तांत्रिक त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी जवळ जाऊन बघू द्या किती लिक्विड आत आहे. ते आत असेल तो मग ते होस पाईपने ट्रान्सफर करता येईल किंवा कसे मग ते जर करता येईल तर आपण तो निर्णय घेतला तर तो लवकरच ते गॅस म्हणजे ते ट्रान्सफर होईल आणि जेणेकरून त्या गाडी रिकामा होईल आणि गाडी बाजूला करून परत आपण रेग्युलर लाईफमध्ये ते यातायात त्या ठिकाणी सुरू करू शकतो. आणि म्हणून आम्ही त्यांना परवानगी त्यांनी मागितल्याप्रमाणे आणि कमिटीने दिलेलं आहे की जेणेकरून त्या ठिकाणी लोकं तिथेपर्यंत जाऊन चेक करून येणार आहे आणि चेक करून आल्यानंतर ह्या गोष्टी पुढे होस पाईप कनेक्ट करून ते ट्रान्सफर करण्याचा पुढच्या परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे मी लोकांना आवाहन करतो की आपण काही घाबरू नका, परंतु काळजी घेणे फार गरजेचं आहे आणि विशेष करून 1 किलोमीटरच्या परिघात आम्ही मॅक्झिमम लिमिट 1 किलोमीटर ठेवलेलं आहे. जे काय वर्स्ट केस सिनारिओमध्ये जरी असेल तरी त्याचा आपण कशी तयारी करायची त्या सर्व पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि मी आवाहन करतो जे लेमन ट्रीच्या समोरची परिसराचे 1 किलोमीटर परिसर असलेल्या सर्व लोकांना त्यामध्ये सहकार्य करावं असे मी आवाहन करतो. सर, याच्यामध्ये रिस्क किती आहे? कारण शहरामध्ये पॅनिक परिस्थिती निर्माण झाली, हॉस्पिटल पण तुम्ही खाली करताय काही रिस्क नाही, किती आहे? हॉस्पिटल आपण खाली करत नाही. जे 1 किलोमीटर परिग्रस्त क्षेत्रामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये जे पेशंट्स आहेत आम्ही शिफ्ट करतो. जे 1 किलोमीटरच्या बाहेर असलेलं जे हॉस्पिटल्स आहेत तिथं आपण शिफ्ट करतो. पूर्ण शहराचा या ठिकाणी प्रॉब्लेम नाही आहे. फक्त या ठिकाणी जे सिडको बसस्टँडची जे 1 किलोमीटरची परिसर आहे तेवढंच ते काळजी घेण्याची गरज आहे. पूर्ण शहरामध्ये असे पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही आणि वाहतुकीची जे काही सूचना दिलेल्या आहेत ते काटेकोरपणाने फॉलो करावं. आणि विशेष करून मला सर्व बंधूंना पण आव्हान आहे की आपण जवळ जाऊन फोटो काढणे किंवा हे करण्याची बिलकुल ते हायवे करून तुमची जीव त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि आम्ही जे ऑफिसर आहेत जेम्स म्हणून जे HPCL त्यांनी जवळ जाऊन असेसमेंट करून येणार आहे आणि त्यानंतर पुढच्या टप्प्याचे आम्ही निर्णय घेणार. ट्रान्सफरचा निर्णय अजून झाला नाही का?
ते असेसमेंट करून ते ट्रान्सफर करू शकते का, ते ट्रान्सफर करण्यासारखा तो तिसरी होस पाईप इंटॅक्ट आहे त्याच्यामधून गॅस आम्ही ट्रान्सफर करू शकतो की नाही करू शकतो ते टेक्निकली ते सांगणार आहे. आणि त्यानंतर मग तो ट्रान्सफर जर व्यवस्थित झाला तो मग हा ऑपरेशन ते लवकर निर्मूलन होईल अशी आम्हाला आशंका आहे. सर, हा एक प्लॅन आहे. दुसरा कोणता प्लॅन आहे सर अजून काही वेगळा पर्याय? त्याचे हा एक तुम्ही पर्याय असा ते पडताळून पाहताय त्याच्यावर अजून इट दुसरं इज द कोणतं बेस्ट सोल्युशन आहे. आणि जर असेच आपण सोडलं की हे जे आता तो पहिला जो ग्रीनमध्ये जो वेपर आहे तो लिक्विड वेपरमध्ये कन्वर्ट होऊन जे बाहेर निघू लागले त्याला कंटिन्युअसली गेले तुम्ही बघताय 6.5 तास सकाळीपासून तुमच्या महानगरपालिकेचे फायर सर्व्हिसेस आहेत त्या ठिकाणी कंटिन्युअसली ते कूलिंग करत आहेत. म्हणजे जेणेकरून जरी एखादा आग पकडलं तरी तो कंटिन्युअसली त्या ठिकाणी कूलंट ठेवून ते हवामध्ये मिश्रित करण्याचा आणि जर काही दुर्घटना जरी झाला ते इमिडिएटली विझवण्याच्या अनुषंगाने आमच्या सज्ज आहे. ओके सर. हे काय रेग्युलरली निर्माण झालेली परिस्थिती नाही आहे. एक आगळं वेगळं कंडिशन आहे की याच्यासाठी जे HPCL म्हणजे जे कंपनी आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन केस स्टडी आहे की अशा परिस्थितीमध्ये की कशा पद्धतीने ऑपरेशन करायचं. इट इज लाईक ए हॉट ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यासारखं. म्हणजे एका बाजूने वेपरमधून गॅस निघतो आहे आणि दुसरा आपण लिक्विडचा गॅस ट्रान्सफर करायचा. तो आता तो टेक्निकली तो निर्णय घेऊन आम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना पुढील त्यांना देऊ. तर चालकाविषयी काही माहिती मिळाली का? तो फार आता महत्त्वाची नाही. राईट नाव व्हॉट इज इम्पॉर्टंट सुरक्षित या आहे का गोष्टी ते असं विचारतो.